इकडे येऊन आवाज बदली करते, एकदम नर्मपणेने एकदम हळूच बोलते की लोकांना आवाज नको कळायला की मी तीच आहे म्हणून, आणि दुसऱ्या चॅनलवर पटापट पटपट बोलते. पण एवढे कोण मूर्ख नाही आहेत लोक. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? चला व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ आहे एका चॅनलबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. तर त्या चॅनलचं नाव आहे मोलका. ठीक आहे, आत्ताच ओपन केलेलं आहे ते चॅनल. तर त्या चॅनलचं नाव आहे मोलका. आणि याच्यासाठी मी सांगते, आधी पहिलं तुम्हाला त्या चॅनलची मी पूर्ण हे देते, जानकारी देते, म्हणजे काय ते चॅनल काय आहे आणि कशाबद्दल आहे. सर्वात आधी तर त्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज म्हणजे 2-3 आयडींवरच व्हिडिओ टाकलेले आहेत, विरोधात आहेत ते व्हिडिओ. ठीक आहे, तर जास्त व्हिडिओ जे आहेत ते पूनम तुपे आणि योगिता तुपे यांच्यावर टाकलेले आहेत. तर ही जी चॅनलची मॅडम आहे, जिचं हे चॅनल आहे, तिचं म्हणणं असं आहे की ज्यांच्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते खूप चॅप्टर लोक आहेत. स्पेशली पूनम तुपे, योगिता तुपे आणि तिचा भाऊ, हे सगळे खूप चॅप्टर आहेत. यांच्याकडे खूप पैसा आहे आणि हे खोटं बोलतात, हे गरिबी दाखवतात. यांनी 3-3 चॅनल ओपन केलेले आहेत आणि हे स्वतःला अनाडी बोलतात, पण तरी हे 3-3 चॅनल ऑपरेट करतात. आणि हे खूप शहाणे आहेत, लोकांना फसवतात व्ह्यूजसाठी. ठीक आहे, असं ह्या चॅनलवालीचं नाव आहे, या चॅनलवाल्या बाईचं नाव आहे. ठीक आहे, तर असं करू नये आणि म्हणून मी हा चॅनल ओपन केलेला आहे आणि मी साफसफाईचं काम करत आहे. अशा लोकांचाच पडदा फाश करत आहे, पोल खोलत आहे. आणि असं करू नये, लोकांना फसवू नये. आणि मला काही पैशाची गरज नाही आहे. मी हा चॅनल काही पैशासाठी नाही ओपन केलेला आहे. मला सबस्क्रायबर पण नको, मला काहीच नको. फक्त मला असं वाटत होतं की या लोकांचा पर्दाफाश केला पाहिजे आणि म्हणून मी हे चॅनल ओपन केले, असं या बाईचं म्हणणं आहे. ठीक आहे, आता मी हिच्याबद्दल तुम्हाला सांगते. जर आता ही लोकांबद्दल असं सांगते तर हिच्यासाठी पण ते सगळ्या गोष्टी लागू होतात, बरोबर? कारण तू स्वतः दुसऱ्यांसाठी ते बोलते, त्याच्यासाठी तू एक चॅनल ओपन केलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे जे पूनम तुपे यांच्याबद्दल ही सगळं बोलली, पहिली गोष्ट तर ठीक आहे बघा, पैशासाठी 2 पैसे आपल्याला कुठून पण भेटतात तर माणूस विचार करतं की जाऊ दे, चांगली गोष्ट. तर ते लोक आधी गरीब होते, ठीक आहे, त्यांना आता पैसे पण भेटत असतील, मी हे नाही बोलत आहे की नाही भेटत असतील. पूनम तुपेला ते भेटतच असतील, 2-2, 3-3 आयडिया आहेत. आता जी योगिता तुपे आहे, ठीक आहे, तिचे सबस्क्रायबर पण एवढे काही जास्त सबस्क्रायबर नाही, जेवढे पण थोडेफार सबस्क्रायबर आहेत, ठीक आहे, तिला पैसे पण भेटत असतील, पण एवढे पण नसतील भेटत की 2-4 लाख रुपये. ठीक आहे, जे पण काय भेटत असतील तर ठीक आहे ना. आता ज्यांना आवडतं, जे लोक बघतात, तर मग जेवढे व्ह्यूज असणार तेवढे पैसे भेटणारच. पण या मोलकावाल्या बाईनी म्हणजे एवढं ऑडियन्सला असं दाखवलं की तिने शॉपिंग केली आणि दवाखान्यात जायला पैसे नाही, हे तर एवढं तिने ऑब्झर्व केलं. ठीक आहे, हरकत नाही, चला आपण ह्या बाईचं समजूया की चला ठीक आहे, ही प्रेक्षकांना जे दाखवते सगळं योग्य आहे, ही सगळं योग्यच बोलते. पण आता ही काय करते हे बघा, हे मला म्हणायचं आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की तू जे लोकांसाठी हे जे तू दाखवतेस आणि तू ह्या चॅनलवर हे बोलतेस की मला सबस्क्रायबर नको आहेत, मला काही लाईक्स नको आहेत, मी फक्त माझं मत मांडते, तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही बघा. ठीक आहे, आता मी तुम्हाला या मॅडमबद्दल सांगते. हिचे 3 चॅनल आहेत. ही लोकांना बोलते, पूनम तुपेला बोलते तू 3 चॅनल ओपन केले, ते तर गरीबच आहेत. ते लोक तर गरीबच आहेत, त्यांना तर पैशाची गरजच आहे, कारण त्यांनी गरिबीत दिवस काढले, तर त्यांना असं वाटते चला आपल्याला एक प्लॅटफॉर्म भेटलं तर किती पैसे आपल्याला कमवता येतील, म्हणून बहुतेक ते हे सगळं करत असतील. कधी कुठंही बोलत असतील किंवा काही करत असतील ते मला काही माहिती नाही. ठीक आहे, पण ही जी मॅडम आहे, हिची घरची परिस्थिती एकदम चांगली आहे, हिचा नवरा चांगल्या कामाला, ही स्वतः चांगली शिकलेली आहे. ठीक आहे, आणि हिचे 3-3 चॅनल आहेत. त्याच्याशी मला काही घेणं नाही, तिने 10 चॅनल खोलू दे, तिच्याकडे असेल तेवढा टाईम, आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे. हिला पण 2 मुलं आहेत. जेव्हा मी स्टार्टिंगला हिला बघितलेलं ना, तर मला असं वाटलेलं की अरे खूप चांगली बाई आहे ही, मुलं नवरा सांभाळून चला काहीतरी आपल्यासारखं, तिला पण असं वाटते की काहीतरी करावं. पण तिची चालाकीही बघा, हिने 3 चॅनल ओपन केलेले आहेत. 2 चॅनलवरही हिचा चेहरा दाखवते, फक्त या मोलका चॅनलवरच हिचा चेहरा दाखवत नाही.
हिच्या 2 चॅनलवर हिचा चेहरा दाखवते, बरं ठीक आहे, त्याच्याबद्दल पण काय हरकत नाही. पण ही काय करते ते तुम्हाला मी सांगेन. एक चॅनलचा जो आहे तो व्लॉगिंगचा आहे, त्यात तिला एवढी प्रसिद्धी नाही मिळाली, कमी लोकं बघतात. मग तिने दुसरा चॅनल ओपन केला, त्याला पण हार्डली 2च महिने झालेत त्या दुसऱ्या चॅनलला पण ओपन करून. त्याच्यावरती ती चेहरा दाखवते, पण त्याच्यावर काय करते ना, मोठ्या मोठ्या आय डीला सपोर्ट करते, त्यांना कॉल करते, त्यांच्याबद्दल व्हिडिओ टाकते. तिने 3 आय डीचा सपोर्ट घेऊन तिने स्वतःचं चॅनल मॉनिटाईज केला. आत्ताच तिचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे, जास्त दिवस नाही झालेले आहेत, पण तिला त्या चॅनलमध्ये प्रतिसाद भेटला. तर ती तिकडे ती मोलका चॅनलवर असं दाखवते की पूनम तुपे घरचे प्रॉब्लेम्स कशाला सांगते, हा तिचा स्टंट आहे, पब्लिकसिटी घेण्यासाठी. नवऱ्याबरोबर तिचं भांडण झालं नव्हतं, घरच्या गोष्टी सांगू नये सोशल मीडियावर, आणि मग सांगितलं तर प्रेक्षक त्याच्यावर चुकीचे कमेंट्स करणारच ना, मग तुम्ही कशाला रिॲक्ट करता. बरोबर, ह्या बाईचं असं मत आहे ह्या चॅनलवर, मोलका चॅनलवर. आणि दुसऱ्या चॅनलवर, ब्लॉगिंगचा चॅनल सोडून ना, दुसरं जे तिचं 2 नंबरचं चॅनल आहे त्याच्यावरती त्याच बाईला सपोर्ट करते, जी घरातल्या गोष्टी सांगते, भांडणं सांगते, व्ह्यूजसाठी काय काय करते, तिच्यावरही सपोर्टमध्ये व्हिडिओ टाकते. तिने तिच्या दुसऱ्या आय डीवरती सपोर्टमध्ये 6 व्हिडिओ त्या बाईवर टाकून तिच्या चेहऱ्याचा थंबनेल वापरून तिचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. इकडे ती मोलका चॅनलवरती बोलते की शिव्या गाळ्या नाही दिल्या पाहिजे, हे सगळं चूक आहे, आणि त्या चॅनलवरती तशा लोकांना सपोर्ट करते. म्हणजे हिची स्ट्रॅटजी ही आहे की आपण 3 चॅनल ओपन केलेले आहेत, एकावर ब्लॉगिंग दाखवायची, त्याच्यात काही एवढं प्रतिसाद भेटत नाही, लोकं भांडणंच जास्त बघतात. आणि दुसरा जो चॅनल आहे त्याच्यावरती अर्ध्या आय डीच्या लोकांना सपोर्ट करायचा, म्हणजे जे त्यांचे फॅन्स असतील ते आपल्याला त्या चॅनलवर सबस्क्राईब करतील, आणि ह्या चॅनलवरती अर्ध्या लोकांना हेटर्स लोकांसाठी, म्हणजे इकडे असं करायचं, म्हणजे ज्यांना हे लोक आवडत नसतील ते लोक ह्या चॅनलला सबस्क्राईब करतील. तर मग हे कितपत योग्य आहे. तू दुसऱ्यांचा पोल खोलतेस की ते लोक खूप शहाणे आहेत वगैरे, 3 त्यांनी चॅनल खोललेले आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, तर तुझी ते घरची परिस्थिती खूप चांगली आहे, खूप व्यवस्थित आहे, तू तर शिकलेली, ते लोक तर अनाडी आहेत, मग तू किती लोकांना उल्लू बनवतेस. 2 चॅनलवर चेहरा दाखवते, त्याच्यावर चेहरा दाखवत नाही, त्याच्यावर पण त्याच लोकांना सपोर्ट करतेस, आणि याच्यावर त्याच लोकांना विरोधात व्हिडिओ बनवतेस. बरोबर ना. जेव्हा मला कळली नाही याची चालाकी, तेव्हा मी इतकी शॉक झाले, म्हटलं बाप रे, ही बाई पैशासाठी ह्या थरापर्यंत गेली. म्हणजे बघा, आणि बघणारे लोक उल्लू, त्यांना असं वाटतं की जाऊ दे, आपलं एंटरटेन होतं, ते एवढं लक्ष देत नाही. कोण भांडणं करतं, कोण काय काय करतं, कोण उगाचच भांडणं करत असतं, कोण उगाचच रोज लाईव्हवर येऊन भांडण करत असतं की जाऊ दे, आपले लोक बघत तर आहेत, तो पण काय करतं बापरे. तर मला तेच बोलायचं, मी पण एक प्रेक्षकच आहे, तर मला तेच बोलायचं की तुम्ही पण जरा विचार करून बघा की तुम्ही काय बघत आहेत. लोक असे पण करतात. आता जे लोक अश्लीलगिरी करतात, चला ते लोक ॲटलिस्ट दाखवून तर करतात की हां आम्ही अश्लील दाखवतोय, ठीक आहे. आता ही बाई जी बोलते, मोलकाची जी चॅनलवाली जी आहे, ती बोलते हे लोक खूप चाप्टर आहेत वगैरे, ठीक आहे, ॲटलिस्ट ते लोक दाखवून चाप्टरगिरी दाखवतात आहे ना. तू काय करतेस, तू लोकांना अशी उल्लू बनवतेस, एका चॅनलवर हे करतेस, एका चॅनलवर ते करतेस. त्या चॅनलवर ॲडव्होकेट मनालीचा तिला मेसेज येतो की तुझ्या लाईव्हवर मी येणार आहे, आणि इकडे ॲडव्होकेट मनालीसाठी विरोधात व्हिडिओ टाकते. म्हणजे नेमकं ही करते काय, म्हणजे हिला पण पैसाच पाहिजे ना, म्हणजे याचा अर्थ. तू मोलका चॅनलवरती बोलतेस की मला पैसे नको आहेत, सगळेच काही पैशासाठी नाही चॅनल ओपन करत, काही लोक चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी पण चॅनल ओपन करतात. मग तू काय करतेस, तुला पण पैसाच पाहिजे असेल ना, म्हणून तू 3 चॅनल ओपन केलेस ना, आणि एवढी जीव तोडून मेहनत करतेस ना. तुझं पोरांकडं पण लक्ष नाही आहे, 2 पोरं आहेत तुला, तू दिवसभर 3 चॅनल ऑपरेट करतेस, एकेका चॅनलवर 4 व्हिडिओ टाकतेस, रात्री लाईव्ह पण घेतेस. ब्लॉगिंगचा चॅनल एवढा चालत नाही म्हणून दुसऱ्या चॅनलवरती गळा फाडून फाडून बोलतेस की माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा, मी आता त्या चॅनलवर येते, मी आत्ता त्या चॅनलवर लाईव्ह घेईल, माझ्या त्या चॅनलला प्लीज तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा नसल केलं तर. आणि ह्या चॅनलवर येऊन तू काय बोलतेस, मला सबस्क्रायबर नको आहे, मला पैसे नको, मला काहीच नको. मग हे पण तर एक उल्लू बनवणंच झालं ना, हे पण एक उल्लू बनवणंच झालं ना. तू दुसऱ्यांची पोल खोलते, पण तू काय करतेस, लोकांचं कॉपी करतेस. हे जे तू चॅनल ओपन केलंस, तोंड नाही दाखवायचं आणि फक्त पोल खोलायची, हे तू ॲडव्होकेट बारामती मॅडमचं कॉपी केलंस. त्यांनी चॅनल आधी ओपन केलंस, तू एका ग्रुपला जॉईन झालीस,
ठीक आहे. तर तू एका ग्रुपला जॉईन झालीस आणि मग नंतर तू चॅनल ओपन केलं, त्यांची कॉपी केली. तू सुरुवातही त्यांच्यासारखीच करते चॅनल व्हिडिओची आणि संपवतही त्यांच्यासारखाच व्हिडिओ, त्यांच्यासारखंच तू सगळं कॉपी करतेस. आणि इवन तू त्यांच्या विरोधात दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ पण टाकलायस, काय काय त्यांना दुसऱ्या चॅनलवर बोललेली आहेस. मग हे पण एक उल्लू बनवायचीच गोष्ट आहे ना. त्या चॅनलवर वेगळ्या आय डीवरती व्हिडिओ टाकतेस, लोक तिथे प्रसिद्धच करतात की अरे चला आपण यांचे फॅन आहोत आणि ही ह्या लोकांबद्दल चांगलं चांगलं बोलते, आणि इकडे येऊन काही वेगळंच करते तू. बरोबर ना. इकडे येऊन आवाज बदली करते, एकदम नर्मपणेने एकदम हळूच बोलते की लोकांना आवाज नको कळायला की मी तीच आहे म्हणून, आणि दुसऱ्या चॅनलवर पटापट पटपट बोलते. पण एवढे कोण मूर्ख नाही आहेत लोक. तर म्हणून मला प्रेक्षकांना ते बोलायचं की बघा, काही लोक दाखवून उल्लू बनवतात आणि काही लोक असं उल्लू बनवतात. आणि आपल्याला काय वाटतं, आपण कोणाला म्हणजे आपल्याला कोणते लोक नाही आवडत आणि आपण ते बघतो तर कोणत्या तरी चॅनलवरती की अरे हे लोक त्यांच्या विरोधात व्हिडिओ बनवत होते, तर आपल्याला खूप छान वाटतं. आपण लगेच सबस्क्राईब करतो, आपण लगेच लाईक करतो, हां ही ताई बरोबर बोलते. पण ही ताई दुसऱ्या चॅनलवर जाऊन काय करते, तर हिचा पण फंडा तोच आहे की हिला पण पैसेच पाहिजे. आणि हिची घरची परिस्थिती खूप चांगली, ही गाडीमध्ये फिरते, ही एवढी शिकलेली आहे आणि ही अनाडी लोकांना नावं ठेवते की ते असे ते तसे. ते असू देत कसे, मी काय कोणाची बाजू घेत नाही, ते कसे पण असू दे. तुला गरिबाच्या पोटावर पाय देऊन काय मिळणार आहे, तुला गरिबाच्या पोटावर पाय देऊन काय मिळणार आहे. ज्यांना ज्यांचे व्हिडिओ बघायचे ते बघतात आहेत ना. आणि योगिता तुपेला तर एवढे काही सबस्क्रायबर पण नाही आहेत तिचे की एवढे म्हणजे एवढे जसं तू दाखवतेस की तेवढे पैसे येत असतील. ठीक आहे, ज्यांना बघायचं ते बघतील, नाही बघायचं ते नाही बघणार किंवा बंदही होऊ दे चॅनल, त्याच्याबद्दलही काही नाही. पण एखाद्याच्या तू पोटावर पाय देतेस आणि तू स्वतः काय करतेस, तुला पण घरची परिस्थिती चांगली असून पण तुला पैसेच पाहिजे म्हणून तू लोकांना असं बेवकूफ बनवतेस. तर तुम्ही बेवकूफ बनवू नका. भरपूर लोक बघा असे आहेत, असं उल्लू बनवतात आणि आपण बनतो पण. आता हे मला कळालं तर म्हणून मला असं वाटलं की मी तुम्हाला सांगते. आता बरेच लोक असे असतात ज्यांना कळतं तरी सगळ्यांना, पण तरी ते लोक उलटंच उत्तर बोला, तुम्हाला काय करायचं आहे, हां ठीक आहे आम्हाला बघायचं आहे तर आम्ही बघू दे, ते तुमच्यावरती आहे. तुम्हाला काय बघायचं आहे, काय तुम्हाला आवडतं. आजकाल तर सगळीकडे भांडणच सगळ्यांना जास्त आवडतं बघायला गेलं तर, म्हणून सगळ्यांनी त्याच्यासाठीच चॅनल ओपन केलेलं आहे की उगाच फक्त भांडतच राहायचं, दुसरं काही करायचंच नाही. तर आता हे बघणाऱ्यांवर पण डिपेंड करतं, कारण लोक जे जास्त बघतात ना, तर यूट्यूबर्स पण जास्त तेच करतात मग की ठीक आहे जाऊ दे ना, लोक बघतात आहे ना, मग आपल्याला काय करायचं. तर थोडं प्रेक्षकांनी पण लक्ष दिलं पाहिजे. आता या मोलकावालीने स्मितावरती पण व्हिडिओ बनवलेला, किती पैसे मागते हे ते सगळं. आता मी बघा कोणाला नावं नाही ठेवणार, ती खूप चांगली आहे, चला एकटी आहे, एकट्या मुलाला सांभाळते, स्ट्रॉंग आहे, हा एक चांगला गुण आहे. पण हा ती पैसे मागते ते पण चुकीचं आहे की मला पिझ्झा खायचा आहे तर मला सगळ्यांनी पैसे पाठवा. पण आता त्यात तिची काय चुकी, ती पैसे मागते, देणारे देतात. तर चुकी देणाऱ्यांची पण तेवढीच आहे ना. तुम्ही एखाद्या गरीबाला 10 रुपये पण द्यायच्या आधी विचार करता की अरे देऊ की नको, अरे काय गरीब थोडी नाही, यांच्याकडे खूप असतं. आणि तुम्हाला स्वतःला माहिती आहे की एखाद्या व्यक्ती म्हणजे 3-3 चॅनल आहेत आणि ते आय डीवर म्हणजे एवढे पैसे कमवतात तरी तुम्ही त्यांना पैसे पाठवता ना. मग याच्यामध्ये मागणाऱ्याची चुकी नाही मला वाटत, देणाऱ्याची पण तेवढीच चुकी आहे. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, देणाऱ्याला द्यायचं तर आपण काय करू नाही शकत त्याच्याबद्दल. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ही जी लोकांची पोल खोलते ना, तर ही स्वतःही हेच करते, हेच मला बोलायचं होतं. ही स्वतःसुद्धा हेच करते. तर बघणाऱ्यांनी थोडा विचार करा आणि कोणाकोणाला कळलं आहे की ही कोण आहे, लोकांच्या कॉपी करते, तोंड नाही दाखवत, बारामती मॅडमचं कॉपी केलं आणि दुसऱ्या चॅनलवरती घरच्यांना घेऊन कधी कधी व्हिडिओ बनवते, ते पण तिने एका यूट्यूबरचंच कॉपी केलेलं आहे. आणि मला हिचं नाव पण माहिती आहे आणि ही कोण आहे हे पण माहिती आहे. पण तुम्ही कोणी ओळखलं आहे का? 2-3 लोकांनी ओळखलं आहे, त्यांनी मला कमेंट करून सांगितलं. पण तुम्हाला कोणाला कळालं आहे का, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग मी एक दिवशी नक्की तुम्हाला सांगेल की कोण आहे. ठीक आहे, चला आता माझा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, भेटू तर मग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, मस्त रहा. चला मग बाय.